नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर पहा, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र स्टेटमध्ये जे काय तुमची आता ॲडमिशन प्रोसेस चालू झाली आहे ना, BSc नर्सिंग कोर्ससाठी अकॅडमिक इयर 2024 साठी समजा एक रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू झाली आहे। तर तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म फिल करून काउन्सिलिंगमध्ये अप्लाय करू शकता। पण आज या छोट्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर ही इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे की जे काय नवीन 2024 चं ब्राउचर CET सेलने रिलीज केला आहे ना, तर त्यामध्ये कोणते विद्यार्थी जे आहेत ते ॲडमिशनसाठी एलिजिबल राहणार नाहीत। तर याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया। यांनी या ठिकाणी काही नवीन रूल जे आहेत ते BSc नर्सिंग ॲडमिशन 2024 साठी एक ब्राउचर रिलीज केला आहे, त्याच्यामध्ये मेन्शन आहे। तर त्याबद्दल मी तुम्हाला एक डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। पहा, सर्वात अगोदर जर आपण बघितलं तर यांनी या ठिकाणी पहिल्या पॉईंटवर मेन्शन केलं आहे की जे काय NRI स्टुडंट राहतील ना, तर ते या ठिकाणी एलिजिबल राहणार नाही आहेत महाराष्ट्र स्टेटमध्ये गव्हर्नमेंट कॉलेजसाठी, किंवा मग जे काय स्टेट कोटाच्या सीट राहतील ना प्रायव्हेट कॉलेजमध्ये, किंवा जे काय मायनॉरिटीचे कॉलेज राहतात, जसं की तुम्हाला जैन मायनॉरिटी दिसतो, किंवा गुजराती मायनॉरिटी दिसतो, किंवा तुम्हाला ख्रिश्चन मायनॉरिटी बघायला भेटते, किंवा मुस्लिम मायनॉरिटी तुम्हाला बघायला भेटते ना, तर या मायनॉरिटीसाठी अदर स्टेटचे विद्यार्थी एलिजिबल राहत नाही आहेत। आणि मी तुम्हाला एक गोष्ट इथं सांगतो की जरी समजा तुम्हाला एखादं गुजराती मायनॉरिटीचं कॉलेज दिसतंय, पण जर गुजराती मायनॉरिटीच्या विद्यार्थ्याकडे महाराष्ट्र स्टेटचं डोमासाईल नसेल तर तो विद्यार्थी या ठिकाणी काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊ शकत नाहीये। त्याच्यामुळे तुम्ही ते जरी कॉलेज बेस्ट असेल तर त्या कॉलेजला पण चॉईस लिंकमध्ये टाकू शकता, जेणेकरून की एक रूल राहतो काउन्सिलिंगचा सीट अलॉटमेंटमध्ये, याच ब्राउचरमध्ये तो पण मेन्शन आहे। तर पहा, त्याच्यामध्ये असं मेन्शन केलेलं राहतं की जर समजा त्या कॉलेजला मायनॉरिटीचा विद्यार्थी चॉईस फिलिंग करत नसेल तर त्याच्या ज्या सीट आहेत त्या सीट थर्ड राऊंडमध्ये किंवा मग फोर्थ राऊंडमध्ये फिल केल्या जातात ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी। तर हा एक रूल इम्पॉर्टंट रूल आहे। त्याच्यामुळे जरी एखादं कॉलेज वुमन मायनॉरिटीसाठी आहे किंवा एखाद्या स्पेशल मायनॉरिटीसाठी आहे ना, त्या कॉलेजला पण तुम्ही चॉईस फिलिंगमध्ये टाकणं खूप गरजेचं राहतं, जेणेकरून की त्या कॅटेगरीचा किंवा त्या मायनॉरिटीचा विद्यार्थी जर तिथं नसेल तर देन ती सीट जी आहे ती जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 100% अलॉटमेंट होऊन जाते। आणि लास्ट इयरच्या जे काही सीट अलॉटमेंट लिस्ट आहेत ना, त्यामध्ये पण तुम्ही चेक करू शकता की बरेच कॉलेज असे की जे की वुमन मायनॉरिटीसाठी पण त्या ठिकाणी मुलींनी चॉईस फिलिंग केला नाहीये, म्हणून त्या सीट मुलांना पण त्या ठिकाणी दिल्या होत्या। त्यानंतर सेकंड पॉईंट यांनी मेन्शन केलाय की जे काय आउटसाइड ऑफ महाराष्ट्र स्टेटचे स्टुडंट आहेत त्यांनी जरी महाराष्ट्र नर्सिंग CETचा एक्झाम दिला असेल, त्यांना जरी 99% आला असेल तरी पण ते विद्यार्थी इथं कुठल्याही प्रकारे ॲडमिशन घेऊ शकत नाही। कुठे कुठे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि स्टेट कोट्यामधून जे काय प्रायव्हेट किंवा मग मायनॉरिटी कॉलेजच्या सीट राहतील ना, त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी कसल्याही पद्धतीचे एलिजिबल नाही आहे, ही पण गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर जर आपण पुढचा पॉईंटचा विचार केला जो की तिसरा पॉईंट आहे, तर जे काय फॉरेन नॅशनल कॅन्डिडेट्स राहतील का ते पण या ठिकाणी एलिजिबल नाही आहेत स्टेट कोटा ऑफ महाराष्ट्राच्या सीटसाठी। त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट हाच आहे की ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र स्टेट नर्सिंग CETचा एक्झाम दिला नाही आहे ते विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकत नाही, ही पण गोष्ट लक्षात घ्या। जी काय महाराष्ट्र नर्सिंग CET 2024चा एक्झाम झालता ना, तो जर तुम्ही दिला असेल, तो जर क्वालिफाय केला असेल तरच तुम्ही या ठिकाणी ॲडमिशनसाठी एलिजिबल आहात, अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन दिलं जाणार नाही आहे। हा जो रूल आहे हा पण रूल महत्त्वाचा आहे, कारण खूप सारे विद्यार्थी आहेत की जे बोलत आहेत की सर नीटला 300 मार्क आहे पण आम्हाला BSc नर्सिंगला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारे BSc नर्सिंगसाठी ॲडमिशन मिळणार नाही। तुम्हाला जी आहे ती महाराष्ट्र नर्सिंग CET देणं कंपल्सरी होतं। त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाचा पॉईंट हा दिसतो, लास्टवाला पॉईंट, यांनी या ठिकाणी असं मेन्शन केलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना लास्ट इयर समजा ॲडमिशन भेटलं होतं आणि त्यांनी जी समजा सीट रिझाईन किंवा लेफ्ट केली ती BSc नर्सिंग कोर्सची ना, तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते 2024 मध्ये ॲडमिशन दिलं जाणार नाही आहे। ज्या विद्यार्थ्यांनी 2023 मध्ये ॲडमिशन घेतलं होतं, कॉलेज जॉईन केलं, तर कट ऑफ डेट गेलते आणि कट ऑफ डेट संपल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांनी समजा ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेतला होता, जसं की तुम्ही ह्या चौथ्या पॉईंटला असं समजून घेऊ शकता की तुम्ही म्हणा 2023 मध्ये भाग घेतला होता, तुम्हाला राऊंड 1 मध्ये सीट भेटली होती आणि तुम्ही ती सीट जॉईन केली आणि नंतर तुम्ही कट ऑफ डेट गेलती, तुम्ही परत नीटचा एक्झाम दिला, तर तुम्हाला चांगला स्कोर आलता, देन तुम्ही जो आहे तो सीट समजा लिव्ह केला आणि नंतर तुम्ही जर समजा काही रिझननं समजा परत BSc नर्सिंगची काउन्सिलिंग करून ॲडमिशन करायचा विचार करत आहात, तर तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन दिलं जाणार नाही आहे। हा एक महत्त्वाचा रूल आहे जो की नवीन रूल तुम्हाला या ठिकाणी बघायला दिसून येऊ शकतो की ज्या विद्यार्थ्यांना 2023 मध्ये सीट भेटली होती, कट ऑफ डेटच्या नंतर तुम्ही जर समजा ॲडमिशन कॅन्सल केलं असेल आणि तुम्ही परत BSc नर्सिंगला ॲडमिशन करायचा विचार करत आहात, तर तुम्हाला BSc नर्सिंगच्या गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं जाणार नाही आहे। जर तुम्ही नर्सिंग CET दिला असेल, तुम्ही काउन्सिलिंगमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म जरी फिल केला, तुम्हाला सीट जरी भेटली, तरी ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जाताल ना, तर त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जाऊ शकतं। तर हा एक नवीन रूल आहे, हा तुम्ही महत्त्वाचा रूल या ठिकाणी घेऊ शकतात। आणि जे काही विद्यार्थ्यांनी नर्सिंग CET क्वालिफाय केली तेच विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतात। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर 12वी PCB मध्ये मिनिमम किती स्कोर पाहिजे ॲडमिशनसाठी आणि CET नर्सिंगमध्ये किती स्कोर पाहिजे याच्याबद्दल एक डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल। त्याचबरोबर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म कुठं फिल करायचा आहे, ब्राउचरची PDF मी टेलिग्राम ग्रुपमध्ये टाकलेली आहे, तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म कुठं फिल करायचा आहे त्याची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुप मध्ये शेअर करेल, तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जे आहे ते तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता। त्याचबरोबर जर तुम्हाला आमचा पेड काउन्सिलिंग जॉईन करायचा असेल तर तुम्ही आम्हाला WhatsAppवर मेसेज करा, आम्ही तुम्हाला ते पेड काउन्सिलिंग बद्दल पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन नक्की शेअर करू।